हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आम्हाला गावाला जायचं आहे, पाहुण्याच्या गावाला. सर लवकर आलेले आहेत आज. 11 वाजता आलेले आहेत झेंडा वगैरे करून. जायचं आहे म्हणूनच लवकर आलेले आहेत. सर घरी आले, फ्रेश झाले, जेवण वगैरे केलं. जेवणामध्ये आज 26 जानेवारी स्पेशल बनवलं होतं. मस्त तुपातला शिरा बनवला होता, वडी बनवली होती कोथिंबीरची आणि वरण-भात असं आणि भाकरी बनवली होती. सरांनी जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेले आहेत पाहुण्याच्या घरी. पाहुण्याच्या गावाला जाताना इथं दुधाधारी देवीचं मंदिर आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हा मंदिर येते आणि कळमनुरीपासून जवळच येते. हे देवाचं मंदिर खूप छान आहे. निसर्गरम्य वातावरण आहे इथले. दर्शन वगैरे केलं. बघू शकता हे दुधाधारी मंदिर. खूप छान आहे हे मंदिर. निसर्गरम्य वातावरण पण आहे. दर्शन केलं, 5-10 मिनिट बसले. आम्ही लवकर निघाले होते, वेळ होता म्हणून दर्शन वगैरे झालं आमचं आणि खूप छान वाटलं. दर्शन झालं आणि इथं जास्त गर्दी नसते. वर डोंगरावर मंदिर आहे हे. मस्त असं वातावरण आहे, बघू शकताय. उंच डोंगरावर असं मंदिर आहे. नवसाला पावणारा देव आहे हे. आणि शिवरात्रीला मोठी यात्रा भरते इथे. खूप छान असं वातावरण आहे. आता सध्या पूर्ण असं पानगळ होत आहे, तर असं एकदम असं रखरखीत वाटत आहे. पण निसर्गरम्य असं वातावरणामधलं हे मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. आम्ही दर्शन वगैरे केलं आणि निघालो आम्ही. निघाल्याच्या नंतर आम्ही मग पाहुण्याच्या घरी आले, चहा वगैरे झाला आणि पाहुण्याच्या शेतामध्ये आले. कार्यक्रमाला बराच उशीर होता म्हणून आम्ही शेतामध्ये आले. शेतामध्ये हे गहू आहे पाहुण्याचा, म्हणजेच माझ्या बहिणीचा. खूप छान असा गहू आहे आणि ही शेतातली पाहुण्याची विहीर आहे इथली, बघू शकताय. मस्त छान विहिरीला असं भरपूर पाणी आहे. तिन्ही ऋतूमध्ये उन्हाळ्यातसुद्धा असं भरपूर पाणी राहते विहिरीला. सरांना तर भरपूर गहू आवडलेला आहे. एकदम छान असा गहू आलेला आहे. गव्हाला बघतच राहावं असं वाटत होतं. किती छान गहू आला असं म्हणत होते, सांगत होते. फोनवर पण बोलत होते आणि छान गहू आला आहे असं म्हणत होते. मग आम्ही आता हे शेती वगैरे पाहून आता घरी जाणार आहे. आणि निघते वेळेस दिसली आम्हाला लसलसीत अशी कांद्याची पात. भरपूर सारी अशी कांद्याची पात आहे आणि जिकडं बघेल तिकडं असा गहूच आहे. गहू भिजवल्यामुळे कुठे फिरता पण येत नव्हतं. पूर्ण असं चिखल होता. पण मी सगळं बहिणीचं शेती फिरून बघितलेली आहे. मस्त छान अशी सगळी शेती आहे. मला घ्यायची होती कांद्याची पात. मस्त लसलसीत अशी कांद्याची पात आहे. मला थोडीशी भाजीपुरती कांद्याची पात घ्यायची होती म्हणून मी एकदम अशी कवळी कवळी अशी लसलसीत कांद्याची पात घेतलेली आहे आणि एक एक असं तोडून घ्यायची. आणि मी घेते वेळेस सरांनी पण तोडली कांद्याची पात, बघू शकताय. सर पण असं गोळा करायलेत एक एक तोडून. सरांना तर एकदम कांद्याची पातीची भाजी आवडती. भाकरी आणि भाजी खूप टेस्टी लागते. कांद्याची पात घेतली आणि भरपूर असे कांदे आहेत. जिकडं बघेल तिकडं भरपूर असे कांदे भरपूर लावले होते. कांद्याची पात वगैरे घेतली. मी कांदा एक उपटून बघत होते, म्हणजेच कांदा किती मोठे झाले. एवढं काय असं मोठं झालं नाही, बघू शकते. मोठे असे एकदम लहानच आहेत अजून. एवढे असे कांदे झालेले आहेत. आणि हे आहे एकदम छोटं कारहाळ असते, ते कारहाळ आहे. उन्हाळी कारहाळ यांनी पेरलेलं आहे आणि मस्त छान शेती आहे. कारहाळाची झाडं बघू शकताय, मस्त अशी फुललेली आहेत. शेती वगैरे पूर्ण शेती फिरून बघितली. मी कधी गेले नाही आणि आता पहिल्यांदाच त्यांच्या शेतात गेले, फिरून बघितलं. घरी आले आणि चहा वगैरे घेतला आणि आता कार्यक्रमाला तिथं जेवणाच्या ठिकाणी जायचं आहे. जेवण वगैरे यांनी आता सगळे करून आलेले आहेत. आम्हाला आता निघायचं आहे. आम्ही त्यांना आहेर केला, त्यांनी आम्हाला आहेर केले पाहुण्यांनी. आणि आता हे पाहुण्याचं घर आहे, आम्ही आता इथून निघणार आहे. आणि माझी तिन्ही बहिणी, आम्ही तिघी बहिणी गेलो होतो. ह्या माझ्या 2 बहिणी आहेत समोरच्या गाडीवरच्या आणि आमची एक गाडी. पाहुण्याच्या घरी असं आम्ही 6 जण गेलो होतो मिळून. जेवण वगैरे करून आता निघालो. ही दुसरी बहीण आहे, ते कळमनुरीमध्ये राहते. त्यांचे रस्ता आता एकीकडे जाणार आणि आमचा रस्ता एकीकडे. बाय करून मग आम्ही त्यांना निघाले. आता त्यांचा रस्ता वेगळा आणि आमचा रस्ता वेगळा झालेला आहे. आम्ही आता बाय करून त्यांना निघाले. त्यांनी गेले कळमनुरीला, आम्ही आले बोलड्या फाट्यावर. बोलडा फाट्यावर आल्याच्या नंतर खाऊ काहीतरी घ्यावं म्हणले, पण पेढे अजिबात एकदम शिळे होते, मला काय आवडले नाही. पण आता हे बोलड्या फाट्यावरचे एवढी दुकानं नव्हते इथे. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.